पंतप्रधान मोदींची सभा झाली त्यावेळेस मोदींनी हिंदू मुस्लिम करत जे मुसलमानांना दुखावलं, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या, त्यामुळे आरक्षण तुम्हाला मिळत असेल तर तिथं मी आडवा येईल, ह्या ज्या कुठंतरी बाबी होत्या ह्या कुठंतरी मला वाटतं भाजपसाठी घातक ठरतील। ज्या उमेदवारानं मतदानाचं नियोजन केलं त्या उमेदवाराच्या मताचा टक्का वाढला असं एकंदरीत मला जाणवलं निवडणुकीमध्ये। आणि ते नियोजन कोणाकडून झालं तर ते नियोजन भाजपाच्या ज्या प्रणित संघटना आहेत सगळ्या त्यांच्याकडून झालं असं एकंदरीत चित्र मतदारसंघामध्ये होतं। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक मताचा टक्का हा बीडमध्ये होता आणि बीडच्या इतिहासामध्ये इतकं मतदान यापूर्वी कधीही झालं नव्हतं। पण हे वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार आहे? जातीयवादाचं टोक बघणारी ही जी निवडणूक होती ती मला वाटतं इतिहासामध्ये सर्वाधिक लक्षात राहील अशी होती। ह्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आता नेमकं कोण बाजी मारणार आहे, या वाढलेल्या मताचा टक्का कुणाच्या पारड्यात पडणार आहे आणि कुणाला भोवणार आहे, याचं विश्लेषण करण्यासाठी बीडचे हे संपादक मंडळी माझ्यासोबत आहे। खरं तर निकालाला जरी अवधी असला तरी कौल कळणं सोपं आहे, कारण बीडमध्ये ही जी निवडणूक होती ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेली निवडणूक होती। फक्त राजकीय नेतेच नाहीत तर अगदी शेवटच्या घटकापर्यंत निवडणूक पोहोचलेलं दिसलं, हे चित्र पाहायला मिळालं। नेमकं या निवडणुकीचं विश्लेषण काय? माझ्यासोबत सर्वात आधी आहेत दैनिक प्रारंभचे संपादक जालिंदर धांडे। मला सांगा, या निवडणुकीमध्ये काय वेगळेपण जाणवलं तुम्हाला आणि ही निवडणूक नेमकं कुणाच्या पारड्यामध्ये जड झाली आणि कुणाला सोपी झाली? एकीकडे पाहिलं तर बीड जिल्ह्यातल्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु ही निवडणूक मुळात समस्येवर झालीच नाही। आपण ह्यापूर्वीसुद्धा पाहिलं आहे जातीवादाचं जे बीज आहे ते बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसतं आणि ह्यावेळेस त्याची तीव्रता जास्त आहे। म्हणजे ह्यावेळेस उमेदवार कोणत्या जातीचा आहे याला पाहून मतदान झालं आहे आणि ह्यामुळेच मला वाटतं की जो टक्का वाढला आहे तो वाढलेला आहे। याबरोबर जी अंबाजोगाईची जी ह्यांची पंतप्रधान मोदींची सभा झाली त्यावेळेस मोदींनी हिंदू मुस्लिम करत जे मुसलमानांना दुखावलं, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या, त्यामुळे आरक्षण तुम्हाला मिळत असेल तर तिथं मी आडवा येईल, ह्या ज्या कुठंतरी बाबी होत्या ह्या कुठंतरी मला वाटतं भाजपसाठी घातक ठरतील। अच्छा, भाजपसाठी घातक ठरतील। गणेश सावंत माझ्यासोबत आहेत। गणेश भाऊ, या निवडणुकीमध्ये जातीय जे काही तेढ निर्माण झाला अथवा जातीच्या भूतीची निवडणूक फिरणारी होती, याचा फायदा मग कुठल्या जातीला मिळेल आणि कुठल्या जातीला मिळणार नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, ह्याचा फायदा कुठल्या जातीला मिळेल तर आपण पाहतो की मराठा मोठ्या प्रमाणावर आहे, तर या ठिकाणी मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि दलित समाजही संविधानाच्या बाबतीत इकडं मोदींच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे। आपल्याला दिसताना असं दिसतं की मराठा, मुस्लिम आणि दलित ही मोठी जी वोट बँक आहे ती आज एकीकडे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपल्याला पाहायला भेटली। परंतु एक विशेष झाला आहे बीडच्या निवडणुकामध्ये की त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय म्हणता येईल की बाबा शेवटच्या टप्प्यामध्ये 5.5च्या नंतर जे मताचा टक्का वाढला तो मताचा टक्का नेमका कोणाचा? कारण त्या 5.5च्या नंतर जो मताचा टक्का आपण घेतो का, एक तर निवडून आणण्यासाठी खेचून आणलेला मतदार असतो आणि ज्या भागामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मताचा टक्का कमी आहे त्या ठिकाणी ते थोपून धरलेला एक मतदार असतो। मग 5.5च्या नंतर जो काही मताचा टक्का वाढलेला ज्याच्या पदरामध्ये जाईल तो त्याच्यामध्ये यशस्वी या निवडणुकीमध्ये 100% होईल। हा वाढलेल्या मताचा टक्का कुणाचा होता हे सांगण्यासाठी दैनिक लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती माझ्यासोबत आहेत। खिस्ती सर, तुम्ही यापूर्वी अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत, पण ही निवडणूक वेगळी होती, ती कोणत्या अर्थानं वेगळी होती आणि मग वेगळी वळणावर गेलेली निवडणूक नेमकी कुणाच्या फायद्याची ठरेल? मुळातच गेल्या 30-35 वर्षापासून आपण जिल्ह्याचं राजकारण पाहतो। गोपीनाथ मुंडे यांनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करत आपल्या समाजाच्या मतावर मराठा उमेदवार निवडून आणायचे असं राजकारण पूर्वीपासूनच केलं। माझ्या आयुष्यामध्ये सर्वात टोकाचा जातीवाद या निवडणुकीमध्ये दिसला। रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कुठं जातीवाद आडवा येत नाही, परंतु राजकारणात आणि राजकीय क्षेत्रामध्ये जो जातीवाद सध्या म्हणजे वाढलेला दिसतो तो नक्कीच दुर्दैव आहे। आता वाढलेला मताचा टक्का कुणाचा तर एकंदरीत मताची टक्केवारी म्हणजे एकूण मतदान जे झालं त्या एकंदरीत मताची टक्केवारीमध्ये समाजनिहाय केलं तर मराठा आणि ओबीसी असा जो उभी फूट आणि उभा संघर्ष जिल्ह्यात निर्माण झाला होता त्यामध्ये ज्या उमेदवारानं मतदानाचं नियोजन केलं त्या उमेदवाराच्या मताचा टक्का वाढला असं एकंदरीत मला जाणवलं निवडणुकीमध्ये। आणि ते नियोजन कोणाकडून झालं तर ते नियोजन भाजपाच्या ज्या प्रणित संघटना आहेत सगळ्या त्यांच्याकडून झालं असं एकंदरीत चित्र मतदारसंघामध्ये होतं। त्याच्यामुळे वाढलेल्या मताचा टक्क्याचा फायदा कोणाला याचं उत्तर लगेच भेटेल। नक्कीच वाढलेला मताचा टक्का नेमकं कुणाच्या बाजून जातोय, पण हे सांगत असताना दिलीप खिस्ती सरांनी सांगितलं की हे कुणी मतदान केंद्रापर्यंत नेलं
त्यांचं असं म्हणणं की भारतीय जनता पार्टीची यंत्रणा होती आणि त्याने ते मतदान नेलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडच्या यंत्रणेचं काय? कारण आपण बघितलं की बजरंग सोनवणे यांच्या सभांना होणारी गर्दी, त्यांच्या रॅलीला मध्ये सहभागी होणारा जो काही समाज बांधव होता तो फार मोठ्या प्रमाणात. नक्कीच आपण ह्या निवडणुकीत जर पाहिलं तर भाजपची यंत्रणा गेल्या वर्षभरापासून तयारी करत होती. यामध्ये फक्त त्यांनी लास्टच्या 5 ते 6 महिन्यामध्ये उमेदवार चेंज केला. यापूर्वी प्रीतम मुंडेंना ते खासदार होत्या, निवडून आले होते आणि ह्यावेळेस अपेक्षित होतं ते येतील, परंतु त्यांच्याऐवजी ऐनवेळी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. आणि आपण पाहिलं की राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांना वेळ कमी मिळाला, परंतु हे अल्प वेळेमध्ये सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न कव्हर करण्याचा, म्हणजे जे मतदारसंघातील गाठीभेटी आहेत तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि याचा फायदा त्यांना बऱ्यापैकी झाला. विशेष म्हणजे जरांगे पाटलांचं जे वादळ होतं ना, त्या वादळाचा फटका मला वाटतं तुतारीला जास्त भेटन. कारण की यापूर्वी जर पाहिलं तर वेगळी निवडणूक असायची, ह्या वेळेची ही निवडणूक खूपच वेगळी झाली. पण जरांगे पाटलांच्या या सगळ्या एकूण मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या लढ्याच्या संदर्भात असं बोललं जातं की मराठा जे काही बांधव आहेत ते अगदी या निवडणुकीमध्ये हिरिरीने उतरले, त्याचा पुढे देखील फायदा होईल असं वाटतं. नक्कीच आत्तापर्यंत आपण पाहिले मराठा समाज कधीही एक झालेला पाहिलंच नाही, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ही किमया करून दाखवली आहे. मराठा समाज आपण पाहिलं ग्रामीण भागात जर आज जरी गेलं 30-40 वर्षे जे आहेत बेरोजगार युवक आहेत त्यांचे लग्न होत नाहीत. खूप मागास हा समाज मागे पडला विकासाच्या अनुषंगाने आणि ह्याच मुद्द्याला धरून जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या होत्या राज्य सरकार दरबारी, त्यामुळे हा युवा वर्ग आणि मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे उभा राहिला आणि याचं ह्याच निवडणुकीत नाही तर येणारी जी विधानसभा होणार आहे यात सुद्धा मोठे परिणाम दिसणार. नक्की जरांगे पाटलाच्या विषयावर मी येतो की जरांगे पाटील यांचं आंदोलन उभं राहिलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जालना जिल्ह्यामध्ये आंतरवली सराटे येते. मात्र त्याचा प्रभाव आणि परिणाम मला असं वाटतं की बीडमध्ये जास्त झाला, कारण मध्ये घडलेल्या काही घटना असतील अथवा आंदोलनाच्या संदर्भात सहभागी होणाऱ्या माणसांची समाज बांधवांची जर यादी आपण काढली तर मला वाटतं की सर्वाधिक बीडकरांचा समावेश होता. म्हणून ही निवडणूक आणखी टोकाची संघर्षाची बनली, कारण चर्चा अशीच होती आहे, सोशल मीडियावर होती आहे. आता तर ती अगदी लोक एकमेकांमध्ये चर्चा करताना सुद्धा करतात. गोविंदराव, गेल्या 20 वर्षापासून तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात. राजकीयदृष्ट्या संवेदनशील नव्हे तर अतिसंवेदनशील म्हणून आपण बीड जिल्हा ओळख आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या पटलावर कुठलीही चांगली वाईट घटना घडली का त्याचा केंद्रबिंदू हा बीड राहिलेला आहे. आणि अंतरवली सराटी बीडपासून 50 किलोमीटरवर अंतरावर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये की गोदाकाठ हा जो मराठा समाज आहे तो त्याच्यामध्ये जे की काही दुर्दैवी घटना घडल्या म्हणजे की आणि त्या घटनांचा इफेक्ट म्हणजे महाराष्ट्रभर पडला आणि राज्यभर त्याची एक चर्चा झाली की मध्यंतरी जे दुर्दैवी जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यामुळं साहजिकच आहे की ओके जरांगेचं फॅक्टर म्हणजे बीड जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणावर त्याची काय म्हणायचं त्याला आपण एक चांगली पकड किंवा मोहर मोठ्या प्रमाणावर असणं साहजिकच आहे. नक्कीच. थोडक्यात उत्तर हवं आहे. दिलीप खिस्ती सर माझ्यासोबत सर, या निवडणुकीमध्ये जो काही टोकाचा संघर्ष जातीय संघर्ष झाला, मग या जातीय संघर्षामध्ये नेमकं कुणाचं पारडं जड तुम्हाला वाटतं आणि हे या निवडणुकीमध्ये नेमकी कुणाची हवा चांगली राहिली आणि याचा फटका कुणाला असेल? नाही, मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे मतदानाचा टक्का ज्याच्या बाजूने वाढला त्याचं पारडं नक्कीच जड असणार आहे. आता मतदानाचा टक्का कोणाचा वाढला तर मताची आकडेवारी जर पाहिली एकंदरीत तर मराठा आणि ओबीसी या दोनच समाजाचा मतदानाचा टक्का वाढलेला आहे. आता त्याच्यामध्ये कोण मतदान खेचून मानण्यामध्ये यशस्वी झालं तर या एकंदरीत चित्रामध्ये मी मगाशी कडलं तेच रिपीट करतो की भाजपा प्रणित ज्या संघटना सगळ्या आहेत. आता यांनी सांगितलं की मराठा समाज खूप हे म्हणजे एकवटला, अमकं झालं तमकं झालं. सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांची भूमिका राजकारण विरहित समाजासाठी मी करतोय अशी होती, परंतु नंतर त्यांची भूमिका बदलत गेली आणि त्याच्यावरूनही खूप मोठा वाद झाला, चर्चा झाल्या. आता त्यांनी तर उघडपणे नंतरच्या टप्प्यात भूमिका घेतली होती. मराठा समाजामध्ये सुद्धा काही विचार करणारी जी शक्ती आहे किंवा विचार करणारा जो एक प्रवाह आहे त्यांना हे सगळं एकंदरीत चित्र स्पष्ट झालं आणि त्याच्यामुळं ते एक संघटित मराठा समाज मला वाटतं राष्ट्रवादी म्हणजेच बजरंग सोनवणेंच्या पाठीमागे उभा राहिला आणि उभी निवडणूक फक्त 2 समाजाच्या विरोधात झाली. बाकी लहान लहान जातींना कोणी विचारलं पण नाही आणि त्यांची दखलसुद्धा घेतली गेली नाही. आता अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत मताची आकडेवारी जर पाहिली तर जवळपास 10 लाखाच्या घरात ओबीसी मतदार आहे आणि 8 लाखाच्या घरात मराठा मुस्लिम इतर आहेत. त्याच्यामध्ये जे मतदान जास्त झालेलं आहे तो टक्का नक्कीच ओबीसीचा आणि मराठा समाजाचा वाढलेला आहे. ह्याच्यामध्ये थोडेफार 19-20 झालं तर मला वाटतं शेवटच्या टप्प्यात म्हणजे आता जी चर्चा चालू आहे जिल्ह्यामध्ये ती पंकजा मुंडेंच्या बाजूने चालू आहे.
बजरंग सोनवणेंच्या बाजूने सगळं वातावरण एकदम सगळं चांगलं होतं. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जे काही राजकारण किंवा जातीवाद आणखीन काही निवडणुकीतल्या टॅक्टिक्स ह्या सगळ्या जर पाहिल्या तर आता जी चर्चा चालू आहे म्हणजे जे त्यांच्याकडून जे दावे प्रतिदावे केले जातात तर पंकजा मुंडेंच्याकडून वातावरण एकदम म्हणजे कौल त्यांच्या बाजूने आहे जनतेचं असं बोललं जातं. थोडक्यात सांगा मला की कुणाचं पारडं जड आहे आणि कुणाचं कमकुवत आहे? नाही नक्कीच, म्हणजे मी याच्या अगोदरही म्हटलं की 5.5च्या नंतर जो टक्का वाढला का तो टक्का ज्याच्या ताब्यात असेल तो त्याचा होईल. परंतु मी स्पष्ट जर सांगायचं झालं ना, आष्टी आणि परळी या ठिकाणची लीड विजयी उमेदवार ठरवणार आहे. नक्कीच आशी आणि परळी. मला सांगा की कुणाचं पारडं जड आत्ता वाटतंय तुम्हाला आणि ह्याचा फायदा कोणाला? सुरुवातीला पहा ही एकतर्फी निवडणूक वाटत होती, परंतु नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीने हे पूर्ण कव्हर केलं. यामुळे आज तुम्ही कुणालाही विचारा, आज तुम्ही जर ओबीसी समाजाला विचारलं तर ते बी सांगू शकत नाहीत, म्हणजे ते त्यांचीच बाजू सांगणार, आणि तुतारीला विचारलं तरी ते सांगणार. परंतु ही निवडणूक बॅलन्स झालेली आहे. ह्याचा निकाल खरा 4लाच लागेल की कोण विजय होणार. नक्कीच निकाल जरी 4 तारखेला लागणार असला तरी बीड लोकसभा निवडणुकीच्या या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे. जरीही मनोज जरांगे पाटील हे म्हणत असले की कुठल्याही उमेदवारांना त्यांनी मतदान करा अथवा स्पष्ट कुठल्याही पक्षाबरोबरची भूमिका घेतली नसली तरी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक गाजली आणि याच्यावरच या निवडणुकीचा निकालसुद्धा अवलंबून असणार आहे. गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.